आज आपण डिटर्मिनंट टॉपिक मधला एक व्हिडिओ एक क्वेश्चन डिस्कस करू. व्हिडिओमध्ये आम्ही आमचं यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्या माध्यमातून असे डिफरंट क्वेश्चन्स जे सी टी जे किंवा बोर्ड्स एक्झाममध्ये युजफुल आहेत ते डिस्कस करत असतो. आमच्या जोशी मॅथ्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, दुसऱ्यांना पण शेअर करू शकता. पर्टिक्युलरली जे 11th आणि 12th मध्ये मॅथ्स असणारे स्टुडंट आहेत इंजिनिअरिंग ग्रुपचे, त्यांच्यासाठी युजफुल असणारे सगळी इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9422469519. त्याच्यावरती तुम्ही कुठल्याही तुमचे क्वेरीज पाठवू शकता. तुमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. तर सध्या आपण क्वेश्चन डिस्कस करू. तर प्रॉब्लेम असा आहे, इफ A11 1B1 11C is equal to 0, then 1 upon 1 minus A plus 1 upon 1 minus B plus 1 upon 1 minus C is equal to, it is ऑप्शन आहे 1 minus 1 0 2. बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम इंटिजरमध्ये पण विचारला जातो, इंटिजर क्वेश्चन. तर त्यावेळेला हे ऑप्शन देत नाहीत, पण त्याचं आन्सर हे असंच असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो. फक्त फ्रॅक्शन डेसिमल नसते. मॅक्झिमम पॉसिबिलिटी हीच आहे या प्रॉब्लेमची की इंटिजर टाईप, त्यामुळे ऑप्शन आपण डिलीट पण करू शकतो. आता प्रॉब्लेम बघू. हा प्रॉब्लेम ॲक्च्युअलमध्ये डिटर्मिनंटमधले जे वेगवेगळे टाईप्स आहेत तर त्यातलं प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट या टाईपचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट ही जी टाईप आहे तर त्याचा प्रॉब्लेम आहे. आता आपण प्रॉपर्टी यूज करू. कुठली प्रॉपर्टी यूज करायची, तर प्रॉपर्टी नंबर 6 आहे. प्रॉपर्टी नंबर 6 काय आहे, तर डिटर्मिनंटमध्ये तुम्ही कुठलाही रो किंवा कॉलम एकमेकामध्ये ॲड करू शकता, सबट्रॅक्ट करू शकता, किंवा नुसतं ॲडच नाही तर एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करून दुसऱ्या रोमध्ये ॲड करू शकता. एखाद्या रोला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करून ॲड करू शकता, सबट्रॅक्ट करू शकता. तर ती प्रॉपर्टी नंबर 6 आहे, म्हणजे सोप्या भाषेत. तर आता मी ते यूज करतो. तर इथं ॲप्लिकेशन घेतो मी एक. ॲप्लिकेशन कोणतं, तर R2 - R1 आणि R3 - R1. म्हणजे काय, आता फर्स्ट रो मध्ये काही चेंज नाही होणार. R2 - R1 जर केलं तर R2 मध्ये चेंज होईल, म्हणजे R2 बदलेल, नवीन होईल. आणि R3 मध्ये एक चेंज होईल, R3 चेंजेस टू R3 - R1. तर पहिल्यांदा मी फर्स्ट रो लिहून घेतो A11. तर R2 - R1 केलं तर काय होईल, R2 - R1 केलं तर 1 - A, त्यानंतर B - 1 आणि 0. याला सबट्रॅक्ट केलं सेकंड आणि फर्स्ट रोला, 1 - A B - 1 0. त्यानंतर R3 - R1 केलं तर 1 - A पुन्हा 1 - 1 0 आणि C - 1 हे इज इक्वल टू 0 तर आहे. ही प्रॉपर्टी यूज केलं. प्रॉपर्टी नंबर 6 मध्ये काय, तुम्ही कुठल्याही रोमध्ये ॲड करू शकता, एकमेकात सबट्रॅक्ट करू शकता. मी सेकंड आणि फर्स्ट रोला सबट्रॅक्ट केलं, थर्ड आणि फर्स्ट रोला सबट्रॅक्ट केलं. फर्स्ट रो ॲज इट इज आहे, पण सेकंडमध्ये चेंज झाला, थर्डमध्ये चेंज झाला. आता ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट ह्याला एक्सपांड करू. आता पुढं काहीच करत नाही, डायरेक्ट ह्याला एक्सपांड करतो. म्हणजे कसं, तर ए इंटू डिटर्मिनंट सॉल्व करतो, ए इंटू B - 1 इंटू C - 1 -0. आता हे नाही घेतलं तरी चालतंय. ए इंटू B - 1 इंटू C - 1 B - 1 इंटू C - 1 -0 घ्यायची काही गरज नाही. त्याच्यानंतर हे सेकंड, आता हे निगेटिव्ह असतं -1 -1 इंटू 1 - A इंटू C - 1 -0 -1 इंटू 1 - A इंटू C - 1 -0, ते पण सोडून देतो. -1 इंटू 1 - A इंटू C - 1 -0 आणि लास्ट आता
1 इंटू 0 1 इंटू प्लस 1 इंटू 0 माइनस 0 माइनस 1 माइनस ए इंटू बी माइनस 1 1 माइनस ए इंटू बी माइनस 1 इजिकल टू 0 आहे. तिथं दिलं आपल्याला गिवन आहे. त्याला सॉल्व करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं मी ह्याच्यातनं काय करणार आहे, इथनं मायनस कॉमन काढतो. इथलं मायनस कॉमन काढतो म्हणजे मायनस मायनस प्लस होत आहे, त्याच्यात काही चेंज नाही होत. मायनस कॉमन काढतो तर हे ए इंटू 1 मायनस बी इंटू 1 मायनस सी. बी मायनस 1 मधनं मायनस कॉमन काढलं तर 1 मायनस बी. इथनं मायनस कॉमन काढलं 1 मायनस सी. साईन बदलतात, मायनस कॉमन काढलं तर साईन बदलतात आणि मायनस मायनस कॅन्सल पण होते, मायनस मायनस प्लस होते. त्याच्यानंतर आता इथं एक मायनस कॉमन काढतो सी मायनस 1 मधून, म्हणजे हे मायनस मायनस प्लस होते. 1 मायनस ए इंटू 1 मायनस सी. फक्त सी मायनस 1 मधनं मायनस कॉमन काढले, 1 मायनस ए ॲज इट इज. आता ते मायनस आणि मायनस प्लस. परत आता इथं पण एक मायनस कॉमन काढतो, हे मायनस मायनस पुन्हा प्लस होतं. 1 मायनस ए इंटू 1 मायनस बी इजिकल टू 0. आता ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे, 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी हे सगळे डिनॉमिनेटरमध्ये आहेत. 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी. आता आपल्याकडे हे सगळं न्यूमरेटरमध्ये आलं आहे प्रॉब्लेममध्ये. इथं 1 मायनस ए आहे, 1 मायनस बी आहे, 1 मायनस सी आहे, 1 मायनस सी आहे, सगळं न्यूमरेटरमध्ये. ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ते डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे. म्हणून मी काय करतो आता, डिवाइड करतो प्रत्येकाला. ए इंटू 1 मायनस बी 1 मायनस सी, 1 मायनस ए 1 मायनस सी, 1 मायनस ए 1 मायनस बी इजिकल टू 0. ही स्टेप घ्यायची गरज नाही, फक्त तुम्हाला कळण्यासाठी. 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सीने प्रत्येकाला डिवाइड करतो. 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी, 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी. इथं पण डिवाइड करायचं काही गरज नाही, तरी पण करतो 1 मायनस सी. त्याला सिम्प्लिफाय करू आपण. सिम्प्लिफाय केलं तर एक कॅन्सल, 1 मायनस बी 1 मायनस सी. नंतर 1 मायनस ए 1 मायनस सी कॅन्सल. इथं काय राहील तर ए आपण 1 मायनस ए प्लस इथं 1 अपॉन 1 मायनस बी, इथं 1 अपॉन 1 मायनस सी इजिकल टू 0. आता आपल्याला ह्याच्यात काही चेंज करायचं नाही, 1 मायनस बीमध्ये 1 मायनस सीमध्ये. फक्त हे ए नको, त्याच्याऐवजी 1 पाहिजे. आपल्याला आन्सर जे पाहिजे ते 1 अपॉन 1 मायनस ए पाहिजे. हे झालं बरोबर, हे पण आलं. इथलं ए नको, तर त्यासाठी मी काय ॲडजस्टमेंट करतो, इथं 1 ॲड करतो दोन्ही साईडमध्ये. वाटल्यास आपण इथं स्टेप पुढच्या याला घेऊ, बोथ साईडमध्ये 1 ॲड करू. 1 प्लस ए अपॉन 1 मायनस ए 1 अपॉन 1 मायनस बी 1 मायनस सी 0 प्लस 1. आता ॲडजस्टमेंट बघा, मी काय केलं इथं ह्याच्यामध्ये 1 ॲड केलं दोन्ही साईडमध्ये, बोथ साईड. इथं प्लस 1 केलं, इकडं प्लस 1, इकडं 1 1 ॲड केलं. पुढची स्टेप ती आहे, नेक्स्ट स्टेप. फक्त इथे स्टार्टिंगला घेतलं तर 1 प्लस ए अपॉन 1 मायनस ए 1 अपॉन 1 मायनस बी 1 अपॉन 1 मायनस सी. आता आपण काय करू, याला फक्त सिम्प्लिफाय करू. याला तर काय आपल्याला चेंज करायचं नाही. इथलं एलसीएम काढतो, 1 मायनस ए, हे 1 मायनस ए प्लस ए आहे, 1 बाय 1 मायनस सी 1 मायनस सी 0 प्लस 1 इक्वल्स टू 1. इथं पण एक कॅन्सल, म्हणजे 1 बाय 1 मायनस ए 1 मायनस बी 1 बाय 1 मायनस सी इजिकल टू 1. तर हे आपलं आन्सर आहे. पर्टिक्युलरली मध्ये इंटिजर टाईपमध्ये विचारलं जाऊ शकतं. आपला आन्सर 1 आहे. मी आता इथं ऑप्शन दिले आहेत तुम्हाला थोडंसं आयडिया येण्यासाठी. तर हे 1 हे त्याचं आन्सर येतं 1. आता एक कसं सॉल्व केलं एकदा परत सांगतो. याच्यात पहिल्यांदा काय केलं आपण, प्रॉपर्टी यूज केलं R2 मायनस R1 R3 मायनस R1, म्हणजे सेकंड आणि फर्स्ट रो सबट्रॅक्ट केलं
थर्ड आणि फर्स्ट सबट्रॅक्ट केलं नंतर डायरेक्ट एक्सपांड करून सिम्प्लिफाय केलं. डिटर्मिनचं एक्सपान्शन इथं आहे त्या ठिकाणी. डिटर्मिनंट एक्सपांड केलं नंतर हे मायनस मायनस कॉमन काढलं आहे. इथलं मायनस कॉमन काढाय, इथं मायनस कॉमन काढून ह्याला व्यवस्थित 1 - A 1 - B 1 - C मध्ये कन्वर्ट करून नंतर 1 - A इंटू 1 - B इंटू 1 - C ने डिवाइड केलं. आता यातले काही स्टेप सिंपल आहेत, ते घ्यायची गरज नाही, फक्त अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून आपण घेतलंय. हे सगळं कॅन्सलेशन केलं तर ही स्टेप येते. बाकी आपल्याला हे पाहिजेत आता हे दोन्ही पण, फक्त हे ए नको म्हणून मग 1 ॲड केलं. इथं 1 ॲड केलं, इकडं 1 ॲड केलं, दोन्ही साईडला 1 ॲड केलं तर काय होईल, हे 1 - A आणि प्लस ए मधलं एक कॅन्सल होईल, हे पण त्याच्यासारखंच येईल, ह्याच्यासारखंच, आणि 1 आन्सर येईल. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करत असतो. तुम्ही जरूर त्याला फॉलो करा. थँक्यू.